नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर, पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मागील 3 दिवसात 3 जणांचा मृत्यू, 7 घरं पूर्णतः जमीनदोस्त तर 265 घरांचं अंशतः नुकसान। मुसळधार पावसामुळे 84 गोठ्यांचं नुकसान। गडचिरोली जिल्ह्यात पुराचं संकट कायम, जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून पूर ओसरत असला तरी 2 राष्ट्रीय महामार्गासह 16 मार्ग बंद, पुराचा 10 तालुक्यातील मार्गांना फटका। भंडारा जिल्ह्यातील चुलबंदा नदीला पूर, गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पूर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आहेर नवरगाव या गावात पुराच्या पाणी ओसरायला आता सुरुवात, नागरिकांना दिलासा। गावातील चिखल परिसरात भरतो गावातला मोठा बाजार। वर्धाच्या हिंगणघाट तालुक्यातील चाणकी कोरडे येथे नागरिकांची पुराच्या वेळेस अडचण, गावाला जाणारा रस्ता जातो पाण्याखाली, पाणंद रस्त्याची ही दुरावस्था, पर्यायी रस्त्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024च्या खरीप नुकसानीचे 55 कोटी मिळणार, राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी। हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार, पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 92% भरलं, धरणातून भीमा नदीत 15000 क्युसेकने विसर्ग सुरू। पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी वरदान। यवतमाळकरांची तहान भागवणारा निळोणा हा प्रकल्प ओव्हरफ्लो, जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाच्या सरी, प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात। पावसामुळे कांद्याचं नुकसान, नाफेडकडूनही खरेदी नाही, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत, बाजारभावात चढउतार, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी करण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यात चक्री भोपळ्याची सर्वाधिक लागवड, मात्र परराज्यात 7 रुपये किलोचा भाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, पाल या नद्यांना पूर, ड्रोनच्या सहाय्याने गडचिरोलीतील पूरस्थिती टिपण्यात आली, पुरामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली। भंडाऱ्यात 3 दिवसांपासून पावसाची संततधार, नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला, पूर आलेल्या मार्गांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवाडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था, रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तारेवरची कसरत, स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे आणि वैनगंगेला आलेल्या पुरात नुकसान झालेल्यांना मदत मिळवून देणार, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, मागील 3 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठं नुकसान। अमरावती जिल्ह्यात पावसाची हजेरी, पावसामुळे 550 हेक्टर क्षेत्र बाधित, धामणगावात सर्वाधिक नुकसान। वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांच्या काठावरील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेकडो एकर पिकांना पुराचा फटका, 50 मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद, 90 घरांची पडझड। हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी उत्पादकांना महिनाभरापूर्वी अवकाळीचा फटका, 1000 ते 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। जळगावात कापसाच्या लागवडीत तब्बल 25% घट, मात्र गेल्या 5 वर्षापासून कापसाला भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 87% पेरण्या पूर्ण। जळगाव जिल्ह्यातील आंदलवाडी गावाजवळ असणाऱ्या विहिरीमुळे अपघाताची शक्यता, विहिरीला संरक्षण भिंत उभारावी किंवा विहीर बुजवावी, ग्रामस्थांची मागणी। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा 4था दिवस, बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसेचा पाठिंबा, मनसेचे बाळा नांदगावकर पदयात्रेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परभणी जिल्हा परिषदेवर मोर्चा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात सत्ताधारी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले, गडहिंग्लजमध्ये भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आंदोलनात सहभागी। आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाणा मतदारसंघातील जिल्हा रुग्णालयात घाणीचं साम्राज्य, रुग्णालय परिसरात साचली घाण, रुग्णांचे आरोग्य धोक्यात, लक्ष देण्याची मागणी।
वसईतील विद्यार्थ्यांना भाजप आमदार स्नेहा दुबेंनी विधान भवनाची सैर घडवली। 5वी ते 7वीच्या 50 विद्यार्थ्यांनी पहिलं पावसाळी अधिवेशनाचं काम, तर मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। कोल्हापुरातील पट्टणकुडोली गावातल्या अनंत विद्या मंदिर शाळेत 7 भाषांचं शिक्षण। 1300 विद्यार्थी कोणत्याही तक्रारीशिवाय जर्मन, रशियन, जॅपनीज भाषा शिकत असल्याचं समोर। नागपुरातील कामाठीमधील नव्या उड्डाणपुलावर उद्घाटनापूर्वीच खड्डे। जोरदार पावसामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाची पोलखोल। उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित। बीडच्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणा। डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ दफन करताना जिवंत झालं। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार, बाळावर उपचार सुरू। बुलढाणा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग। कचऱ्याची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात। भाजीपाला बाजारामध्येही घाण साचली। लातूरच्या अहमदपूरमधील शाळेत टीसी काढण्याच्या वादातून हाणामारी। शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या भावामध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ। विद्यार्थिनीच्या भावाने टीसीसाठी मागितलेल्या 200 रुपयांची पावती मागितल्याने वाद। बीड जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोरील मुख्य रस्त्यावर तिघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण। मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद। मारहाण कोणी आणि का केली याचं कारण अस्पष्ट। जळगावात मद्यधुंद अवस्थेत खासगी बस चालक बस चालवत असल्याचा प्रकार समोर। जागरूक तरुणांनी पाठलाग करून बस थांबवली। जळगाव मार्गे अहमदाबाद ते अमरावती जाणाऱ्या खासगी बसमधील प्रकार। जळगावच्या मानेगाव फाटा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था। रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। चिखलातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयातील वॉर्ड इमारतीची प्रचंड दुरवस्था। इमारतीचा मागील भाग जीर्ण। वारंवार पत्रव्यवहार करूनही स्ट्रक्चरल ऑडिट नाही। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। धुळे महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या 7 वर। कधी काळी होत्या 65 मराठी शाळा, तब्बल 45 शाळा बंद। विद्यार्थ्यांची संख्याही घटली। उर्दू माध्यमांच्या 13 शाळा सुरू। नांदेड शहरात अनेक रस्त्यांची दुरुस्तीची कामं सुरू। रस्त्याच्या कामांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी। नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप। चालकरी मुलांच्या वाहनांना देखील अडथळा। इचलकरंजी शहरातील गहाळ झालेला, हरवलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा तपास। शहापूर पोलिसांनी 27 मोबाईल मूळ मालकांना परत दिले। मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान। जळगावातील अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय प्री सुब्रतो कप स्पर्धेला सुरुवात। 17 वर्षाच्या आतील महिला खेळणार फुटबॉल। विविध राज्यातील शालेय संघ सहभागी। नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर भीषण अपघात। इको गाडीवर सिमेंट घेऊन कंटेनर पडले। गाडी दबल्याने 2 महिला आणि 2 पुरुषांचा मृत्यू। जळगावात टवाळखोरी करणाऱ्या 48 जणांवर पोलिसांच्या दामिनी पथकाची कारवाई। 23 जणांना पालकांसह न्यायालयात हजर राहून दंड भरावा लागणार। 25 जणांना समज देऊन सोडलं। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुडगावच्या शिवारात लावलेल्या पिंजरात बिबट्या कैद। मागील महिन्यात वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता। बिबट्या कैद झाल्याने नागरिकांमध्ये समाधान। बुलढाण्याच्या कोलवड येथे 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। कोलवड जवळील नदीपात्रात आढळून आला मृतदेह। हरिभाऊ जाधव असं या मृत व्यक्तीचं नाव। शिर्डीत साईबाबांना गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांकडून भरभरून दान। साईंच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त 60 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट, सोन्याचं फूल आणि चांदीचा हारही अर्पण। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी चेन्नई येथील साईभक्त दाम्पत्याकडून 3 लाखांचा सुवर्ण हिरे जडित ब्रोच अर्पण। ललित मुरलीधरन आणि कॅप्टन मुरलीधरन असं दाम्पत्याचं नाव। कोल्हापुरातील वसंतराव चौगुले शाळेत पालकांचं पाद्यपूजन आणि औक्षण करून गुरुपौर्णिमा साजरी। विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे पालकांचे डोळे पाणावले। 87 किलो चांदीचे महाद्वार विठ्ठल मंदिरात अर्पण। अतुल पारेख आणि गणेश आव्हाड या भक्तांकडून 1,10,00,000 रुपये किमतीचे महाद्वार अर्पण। राजस्थान आणि उदयपूरमधील कारागिरांकडून महाद्वाराचं काम। सिंधुदुर्गमध्ये आमदार दीपक केसरकरांकडून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा। केसरकरांच्या निवासस्थानी साईबाबांच्या पालखीचं वाजत गाजत आगमन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावचे दत्त मंदिर आणि पिंगुळी येथील राहुल महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्साहात। हजारो भाविकांची उपस्थिती। वाशिमच्या कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी। दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं आयोजन।